ग्लोबल मार्केटमध्ये चालू असलेली तेजी आणि इंडियन मार्केटमध्ये सुस्तपणे रेंज बाउंड साइडवेज मार्केट मुवमेंट हे आपल्याला काय इंडिकेशन देत आहेत? काय इथे आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत? ग्लोबल मार्केटमध्ये साऊथ कोरिया, जपान, तैवान ह्या मार्केटमध्ये RSI 80च्या वरती ट्रेड होताना आपण पाहतोय. परंतु इंडियन मार्केटमध्ये 40-47च्या रेंजमध्ये RSI ट्रेड होताना बहुतांश इंडायसेसवरती पाहायला भेटत आहेत. तर ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्याला असे ते 3 सेक्टर इंडियन मार्केटमध्ये मिळालेले आहेत, की ज्याच्यामध्ये स्मार्ट मनी फ्लो होताना दिसतोय. कारण की या तिन्ही इंडायसेसवरती मंथली, वीकली चार्टवरती ट्रेंड बरकरार आहे. ट्रेंड कोण सेट करतं? तर ट्रेंड हे स्मार्ट मनी सेट करत असतात आणि ॲज अ रिटेल ट्रेडर आपली जिम्मेदारी आहे. आपल्याला ते शिकलं पाहिजे, की आपल्याला ट्रेंड फॉलो करता आला पाहिजे. आपण ट्रेंड सेटर नाही आहे, तर आपण ट्रेंड फॉलोवर आहोत. त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये काम करता आलं पाहिजे. तर ते 3 सेक्टर कोणते आहेत? त्या सेक्टरची नावंही तुम्हाला आजच्या या ॲनालिसिसमध्ये कळणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट ॲनालिसिसमध्ये स्वागत करतो. पुढे जाण्याअगोदर डिस्क्लेमर. आज आपण स्टॉक मार्केटबद्दल ज्याही गोष्टींची चर्चा करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत, त्या सर्व एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे. कुठेही आपण बाय सेल रिकमेंडेशन देत नाही आहे. ॲज अ रिटेल ट्रेडर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की स्वतःचा अभ्यास, स्वतःची ॲनालिसिस स्वतः केली पाहिजे. गरज पडली तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करूनच ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंगचे डिसिजन घेतले पाहिजेत. कारण की स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट इज ऑल्वेज सब्जेक्टेड टू रिस्क. चला तर आपण आपल्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. लेट्स डाईव्ह इन. आज आपण विकली मार्केट अपडेटमध्ये पाहणार आहोत ग्लोबल इंडेक्सचा परफॉर्मन्स, कमोडिटीज, इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आपला आवडता फेवराईट टॉप डाऊन अप्रोच. यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहतो. दुसरी स्टेप यामध्ये असते ती म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहतो, फॉर एक्झाम्पल निफ्टी आणि सेन्सेक्स. तिसरी स्टेप या अप्रोचमध्ये आपण फॉलो करतो ती म्हणजे एरियल व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटच्या वेगवेगळ्या सेक्टरचा परफॉर्मन्स आपण पाहत असतो. चौथी स्टेप या अप्रोचमध्ये आहे ती म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू, जिथे आपण बेस्ट सेक्टर फाइंड आउट केल्यानंतर त्या सेक्टरमधून आपण बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक फाइंड आउट करत असतो, ज्यामुळे आपल्याला सेक्टर आणि ओव्हरऑल निफ्टीचा परफॉर्मन्स सपोर्ट करतो, जिथे आपली ट्रेडिंगची प्रॉफिटेबल होण्याची प्रॉबिलिटी वाढत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्ट ॲनालिसिस करत असताना आपण त्या चार्टवरती काय पाहिलं पाहिजे हा मोठा प्रश्न आपल्याला पडत असतो. परंतु प्रो ट्रेडर सिक्रेट हे आहे, की ह्या 7 गोष्टी तुम्हाला चार्टवरती पाहता आल्या पाहिजेत. त्या म्हणजे प्राईस, पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलेटिलिटी, सेंटिमेंट आणि टाईम सायकल. प्राईसमध्ये हमेशा पाहिलं पाहिजे, की प्राईस हायर हाय, हायर लो फॉर्मेशन बनवते, की लोअर हाय, लोअर लो फॉर्मेशन बनवत आहे. जोही टाईम फ्रेम तुम्ही ट्रेड करताय, त्या टाईम फ्रेमवरती ट्रेंड फाइंड आउट केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पॅटर्न. पॅटर्न म्हणजे मध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा वेस्टर्न पॅटर्न म्हणजेच ट्रायंगल, रेक्टँगल, फ्लॅग, कप पॅटर्न, जे ग्रुप ऑफ कॅन्डलस्टिकचे ब मिळून बनलेले असतात. असे पॅटर्न्स आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर प्राईसला सपोर्ट करत असेल, तर हे ॲडेड ॲडव्हांटेज ट्रेडिंगमध्ये देतं. तर अशा पद्धतीनं प्राईस, पॅटर्न आणि व्हॉल्यूम हे जे लीडिंग इंडिकेटर आहेत, ते आपल्याला चार्टवरून मिळत असतात. बाकीचे जे इंडिकेटर आहेत, म्हणजे आपण RSI वापरतोय मोमेंटमसाठी, व्होलॅटिलिटीसाठी आपण बोलिंजर बँड वापरतोय. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लॅगिंग इंडिकेटरचं काम करत असतात. सेंटिमेंट म्हणजे काय? जसं क्वार्टरली परफॉर्मन्स यायला सुरुवात होते, सगळ्यात अगोदर IT क्षेत्रातील कंपन्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट येतात. कदाचित एखाद्या जर IT मेजर कंपनीचा पहिल्यांदा परफॉर्मन्स कमी आला किंवा खराब आला, तर लगेचच काय होतं, सेंटिमेंट एवढं खराब होतं, की दुसऱ्या दिवशी लगेच मार्केटमध्ये ज्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत, अशा स्टॉकमध्ये सुद्धा पिटाई चालू होते, म्हणजे सेल ऑफ चालू होतो.
याचं कारण का, तर सेंटिमेंट निगेटिव्ह झालं. अजून त्या कंपन्यांचे रिझल्ट डिक्लेअर झालेले नाही आहेत, तरीसुद्धा त्या कंपन्यांमध्ये सेलिंग चालू होतं. यालाच बोलतात सेंटिमेंट. एकदा जर का सेंटिमेंट खराब झालं, तर त्या स्टॉकच्या परफॉर्मन्सच्या इर्रेस्पेक्टिव्ह पण त्या स्टॉकमध्ये काम होऊ शकतं. म्हणून याची सुद्धा आपण ट्रेडिंगमध्ये याचं सिंक्रोनायझेशन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि 7वी गोष्ट म्हणजे टाईम सायकल. तर मार्केट हमेशा ट्रेंडिंग नसतं. 70% मार्केट हे ऑलवेज साइडवेज काम करत असतं. 30%च मार्केट आपल्याला ट्रेंडिंग मुवमेंट थ्रू आउट द इयर देत असतं. तर हे मंथ कोणते कोणते आहेत, कधी मार्केट साइडवेज राहतं, ह्या सर्व गोष्टीचे ॲनालिसिससुद्धा ट्रेडिंगमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेंड आयडेंटिफिकेशन. ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी आपण जे टाईम फ्रेम वापरतो ते आहेत. लाँग टर्म ट्रेंडसाठी आपण मंथली चार्ट वापरतो. मीडियम टर्म ट्रेंडसाठी आपण वीकली चार्ट वापरतो आणि शॉर्ट टर्म ट्रेंडसाठी आपण डेली चार्ट वापरतो. जसं मगाशी आपण पाहिलं, की आपण मोमेंटमसाठी आर-एस-आय इंडिकेटरचा वापर करतो आणि इथे सुद्धा आपण कन्व्हेन्शनल आर-एस-आय न वापरता अनकन्व्हेन्शनल आर-एस-आयचा वापर आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये करत असतो. जर का ही स्लाईड तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ही $1,000,000 स्लाईड आहे. इथे कंप्लीट आर-एस-आयचे कन्सेप्ट ह्या स्लाईडवरतीच आपले अवलंबून आहेत. त्यामुळं ह्या स्लाईडला एकदम बारकाईनं पाहणं आणि ते कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आपण पुढे जाता ज्याही गोष्टी स्ट्रॅटेजी डिझाइन करणार आहोत किंवा आपण वापरतो, त्या सर्व ह्या आर-एस-आयच्या कन्सेप्टवरतीच आहेत. आर-एस-आय 60च्या वरती ज्यावेळेस ट्रेड होतो, त्यावेळेस आपण बुलिश मोमेंटममध्ये तो स्टॉक आहे असं समजतो. 40च्या खाली आर-एस-आय असेल, तो तो झोन आपल्यासाठी बेरिश झोन असतो आणि 40-60च्या रेंजमध्ये जर आर-एस-आय ट्रेड करत असेल, तर तो झोन आपल्यासाठी साइडवेज झोन असतो. तिथे आपण काम केलं नाही पाहिजे आणि ट्रेंडिंग मार्केटमध्येच, ट्रेंडिंग स्टॉकमध्येच आपण आर-एस-आय ज्यावेळेस 60ला ब्रेकआउट होतोय किंवा 40ला खालच्या बाजूला ब्रेकआउट होतोय, त्याच वेळेस आपण अकॉर्डिंगली अपट्रेंड किंवा डाउन ट्रेंडचे ट्रेड इनिशिएट केले पाहिजेत. बॉलिंजर बँड आपण व्होलॅटिलिटीसाठी वापरतो. यामध्ये 3 बँड असतात, अपर बँड, लोअर बँड आणि मिडल बँड. मिडल बँड इज नथिंग बट 20 SMA तो बँड असतो. बॉलिंजर बँडमध्ये नॉर्मली स्क्वीज ब्रेकआउटला आयडेंटिफाय करणं आपल्याला जमलं पाहिजे. जेव्हा बँड एक्सपांड होत असतात, त्यावेळेस त्या प्राईसमध्ये रॅली चालू होते आणि ज्यावेळेस स्क्वीज बँडमध्ये होत असतो, त्यावेळेस प्राईसची मूव्हमेंट फार रिस्ट्रिक्टेड असते आणि त्यामुळे आपल्याला तिथे रॅली मिळत नाही किंवा मोमेंटम भेटत नाही. म्हणून अशा वेळेस ट्रेडिंग अव्हॉइड केली पाहिजे आणि ज्यावेळेस स्क्वीज ब्रेकआउट होतोय, त्याच वेळेस आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. अशा पद्धतीनं व्होलॅटिलिटीला जज करण्यासाठी बॉलिंजर बँड आपल्याला फायद्याचा पडतो. तर आपण आता आपला टॉप डाऊन अप्रोच चालू करूया. जिथे पहिली स्टेप आहे ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या टेबलमध्ये आपण ग्लोबल मार्केटच्या इंडायसेसचा मंथली आणि वीकली आर-एस-आयच्या व्हॅल्यू आपण इथे रिप्रेझेंट केलेले आहेत. तर ग्रीन सेल जे आहेत ते स हे दर्शवतात की आर-एस-आय व्हॅल्यू 60च्या वरती ट्रेड होते. येलो सेल जे आहेत ते सेल हे दर्शवतात की आर-एस-आय व्हॅल्यू 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करते आणि जे सेल रेड कलरचे आहेत ते आपल्याला हे दर्शवतात की आर-एस-आय व्हॅल्यू 40च्या खाली बेरिश झोनमध्ये ट्रेड करते. तर आपण जर मंथली एक्स्ट्रीम राईट साईडचा कॉलम जर पाहिला, तर त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतंय की अल्मोस्ट 70-75% इंडायसेसवरती आर-एस-आय व्हॅल्यू जी आहे ती 60च्या वरती ट्रेड होते, म्हणजेच ग्रीन आहेत सेल. तर त्यामुळं ग्लोबल मार्केटमध्ये लाँग टर्म ट्रेंड हा स्ट्राँग बुलिश आहे हे आपल्याला दिसतंय. वीकली कॉलम जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते 50-50% इंडायसेस असे आहेत जे साइडवेज टू बुलिश आहेत. 50% इंडायसेस वीकलीचा आर-एस-आय हा बुलिश मोमेंटम दाखवतोय, तर 50% चार्टवरती आपल्याला 40-60च्या रेंजमध्ये आर-एस-आय असलेला दिसून येतोय. हे क्लिअर कट आपल्याला इंडिकेशन देते की ग्लोबल मार्केटमध्ये मीडियम टर्म ट्रेंडवरती सध्या साइडवेज टू बुलिश साईडला काम होत आहे. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर अंडर करंट ऑफ ग्लोबल मार्केट हा साइडवेज टू बुलिश झोनमध्येच ट्रेड होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. तर जे आपण 18 इंडायसेस ग्लोबलचे पाहिले, त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की वीकली चार्टवरती 18 पैकी 8 इंडायसेसचा चार्ट 60च्या वरती ट्रेड होतोय आणि 9 इंडायसेसचा चार्ट हा 40-60च्या झोनमध्ये ट्रेड होतोय आणि एक जो इंडायसेस आहे हाँगकाँग, तो 40च्या खाली ट्रेड होताना आपल्याला पाहायला भेटतोय. तसंच मंथली चार्टवरती आर-एस-आयच्या व्हॅल्यू ग्लोबलमध्ये 13 इंडायसेस आउट ऑफ 18 हे
60च्या वरती ट्रेड होताना आपण पाहतोय. 5 इंडायसेस जे आहेत ते 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत, जे आपल्याला साइडवेज मुवमेंट दर्शवत आहे. म्हणूनच ग्लोबल मार्केटचा ओव्हरऑल अंडरकरंट जो आहे तो साइडवेज टू बुलिश साईडला काम होताना आपल्याला दिसून येत आहे. आता दुसरी स्टेप आपण पाहूया, म्हणजे इंडियन मार्केटचे मेजर इंडायसेस आणि त्यामध्ये असलेले सेक्टरल इंडायसेस, म्हणजे टॉप डाऊन अप्रोचची दुसरी आणि तिसरी स्टेप आपली इथे कव्हर होते. तर आपण आज इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट द चार्ट डायरेक्टली आपण RSI व्हॅल्यूवरूनच आपल्याला त्या सेक्टरमध्ये किंवा त्या मेजर इंडेक्समध्ये मोमेंटम चालू आहे की साइडवेज मुवमेंट चालू आहे ते आपल्याला इथे डायरेक्टली कळून जात आहे. तर निफ्टी 50मध्ये जर पाहिलं तर RSI व्हॅल्यू 40-60च्या मध्ये मंथली विकलीवरती आपल्याला दिसून येते. त्यामुळे क्लिअरली आपल्याला त्यामध्ये कुठेही तेजी बनताना दिसत नाही आहे. सध्या तरी अजून साइडवेज रेंज बाउंड मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटते. आपण इंडियन मार्केटचे चार्ट आपण प्रॅक्टिकली सुद्धा पुढे जाता पाहणार आहोत. तर ओव्हरऑल सेक्टरमध्ये जर पाहिलं तर मंथली चार्टवरती RSIच्या व्हॅल्यू एक्सेप्ट 3-4 सेक्टर्स सर्व सेक्टरमध्ये येलो सेल आपल्याला पाहायला भेटत आहेत. म्हणजे काय की लॉंग टर्म ट्रेंड आपण इंडियन मार्केटमध्ये हा बहुतांश म्हणजे 70% पेक्षा जास्त इंडायसेसमध्ये लॉंग टर्म ट्रेंड हा साइडवेज झालेला आहे. आणि वीकली जर पाहिलं तर वीकलीमध्ये सुद्धा 70-80% ऑफ द इंडायसेसमध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना दिसते. म्हणजेच काय की इंडियन मार्केटमध्ये कुठेही आपल्याला तेजी दिसत नाही ॲज कम्पेअर टू ग्लोबल मार्केट. म्हणजे एक सिग्नल आपल्याला क्लिअर कट दिसतोय की इंडियन मार्केटमध्ये सुस्तपणा आहे, साइडवेज काम होताना दिसतंय. आता याचं कारण काय आहे? जरी क्रूडची प्राइस फॉल होताना आपण पाहतोय, इंडियन रुपी स्ट्रेंथन होताना आपण पाहतोय, परंतु इंडियन मार्केटमध्ये अजून सुद्धा तेजी येताना दिसत नाही आहे. याचं कारण म्हणजे FIIची चालू असलेली सेलिंग, आणि ती सेलिंग डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स ॲब्झॉर्ब करत असल्यामुळे मार्केट खाली पडत पण नाही आहे. मार्केट ना वरती जात आहे इंडियामध्ये, ना मार्केट खाली जात आहे. याचं एकमेव कारण आहे FIIची सेलिंग. आता पुढे जाता आपल्याला पाहावं लागेल की ह्या गोष्टी कशा पॅन आउट होत आहेत. जरी ग्लोबल काही फॅक्टर मॅक्रो इकॉनॉमिक आपल्याला सपोर्ट करत आहेत इंडियन इकॉनॉमीसाठी, तरीसुद्धा FIIची सेलिंग जी आहे ती आपल्यासाठी फार मोठा हेडेक पुढे जाता अजूनसुद्धा चालू राहू शकतो. त्यामुळं रेंज बाउंड पद्धतीनंच मार्केटमध्ये काम होताना आपण पाहू शकतोय. तर इथे सुद्धा 18 पैकी मंथली चार्टवरती फक्त 5 चार्ट असे आहेत की ज्याचा RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. बाकी 12 चार्टवरती RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. एक चार्ट ITचा जो आहे तो 40च्या खाली ट्रेड होताना आपल्याला पाहायला भेटतोय. सेम पद्धतीनं मंथली चार्ट जर आपण पाहिला तर RSI 18 पैकी 5 चार्टवरती आपल्याला इंडेक्समध्ये 60च्या वरती काम होताना दिसतंय. 12मध्ये 40-60च्या झोनमध्ये आणि 1मध्ये मंथली चार्टवरती 40च्या खाली RSI ट्रेड होताना आपण पाहतोय. याच्यामधून आपल्याला काय सिग्नल भेटतोय? तर इंडियाच्या मार्केटमध्ये मंथलीवरती 3 ते 4 सेक्टर ते कोणते आहेत? कॅपिटल मार्केट, मिड कॅप, फार्मा हे फार बुलिश झोनमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये PSU बँक. अशा पद्धतीनं जर का एखाद्याला बाईंग साईडला काम करायचं असेल तर आपल्या ॲनालिसिसमधून आपल्याला हे 3 सेक्टर भेटत आहेत की ज्याच्यामध्ये बुलिश मोमेंटम बरकरार आहे, आणि म्हणून अशा सेक्टरमध्ये बाईंग साईडला जर आपण काम केलं तर त्यामध्ये आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेड होण्याचे चान्सेस वाढतात. आता बाकी सेक्टर जे साईडवेज दाखवत आहेत त्या सेक्टरमध्ये सध्या तरी काम न केलेलं बरं, कारण की अशा सेक्टरमध्ये काम केलं जिथे साईडवेज मुवमेंट आहे, तिथे आपली कॅपिटल अडकून पडू शकते, जिथे आपल्याला प्रॉफिटच होणार नाही हे आपल्याला माहीत आहे. तर अशा सेक्टरमध्ये म्हणून काम करावं, म्हणून अशा सेक्टरला रिटेल ट्रेडरनी अवॉइड केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की आपल्या ॲनालिसिसचा जो निष्कर्ष आहे तो आपल्याला काय मिळालेलं आहे? तर ग्लोबल मार्केट साइडवेज टू बुलिश मोमेंटम बरकरार आहे, आणि इंडियन मार्केटमध्ये मंथली आणि वीकली चार्टवरती सुस्तपणा आहे, म्हणजे साइडवेज काम होताना आपल्याला दिसतंय. आणि फक्त मिड कॅप, फार्मा, मिड कॅप आणि कॅपिटल मार्केट, थोड्याफार प्रमाणामध्ये PSU बँक, हे सेक्टर असे आहेत जिथे आपल्याला बाईंग होताना दिसते. चला तर आता पाहूया की आपण प्रॅक्टिकली चार्टवरती आपल्याला काय सिग्नल भेटतायत. त्या पद्धतीनं जी ॲनालिसिस आपण केलेली आहे आणि आपल्याला जे मेजर इंडायसेसचा निफ्टीमधल्या इंडियन मार्केटमधल्या परफॉर्मन्स जो माहीत झाला आहे, तो आपण प्रॅक्टिकली चार्टवरती जाऊन पाहूया. लेट मी शेअर माय स्क्रीन. निफ्टी 50चा मंथली चार्ट आहे. आपण पाहू शकतो की सध्या ज्या कॅन्डल बनत आहेत त्या इनसाइड कॅन्डल बनत आहेत. मार्च 26ची जी कॅन्डल आहे
त्याच कॅन्डलच्या आतमध्ये काम होताना मंथलीवरती दिसतंय. RSI जर पाहिला तर 51च्या रेंजमध्ये काम करतोय. क्लिअरली आपल्याला साईडवेज मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये दिसते. वीकलीवरती जर आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये गॅप अप होऊन डोजी काइंड ऑफ थिंग्स कॅन्डल बनताना आपण पाहतोय. तर डोजी कधी कधी आपल्याला त्या चालू असलेल्या ट्रेंडमध्ये आहे ना हॉल्ट पण दर्शवतो. तर आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये बघावं लागेल ह्या डोजीच्या हाय जर ब्रेक झाला तर अपसाईड मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो, किंवा जर ह्या डोजीचा लो ब्रेक झाला तर आपण खालच्या साईडला सुद्धा निफ्टीमध्ये मुवमेंट झालेली आपण पाहू शकतो. कुठे ना कुठेतरी मार्केटमध्ये इनडिसिजन आहे हे विकलीवरती पाहायला भेटतंय. विकली RSI सुद्धा 40-60च्या मध्ये आहे. डेली चार्टवरती आपण पाहू शकतो की हा डाऊनवर्ड ट्रेंडिंग चॅनल जो होता त्याचा ब्रेकआउट मागच्या आठवड्यामध्ये झालेला आपण पाहिला. परंतु आता आपल्याला पुढे जाता पाहावं लागेल की या चॅनलला रिटेस्ट करायला खालच्या बाजूला प्राइस येते की वरती जाईल. इथे डेलीवरती 60ला रेजिस्टन्स होत असताना आपण पाहतोय की परत एकदा प्राइस RSI 60च्या खाली स्लाइड झालेला इथं डेलीवरती आपण पाहू शकतो. परंतु ओव्हरऑल निफ्टीमध्ये साईडवेज मुवमेंट आहे हेच आपल्याला इथे दिसून येत आहे. तर ह्या सर्व गोष्टी कन्फर्मेशन नंतरच आपण ट्रेड करू शकतो, कारण की सध्या मार्केटमध्ये वरच्या बाजूला फार फॉलिंग गॅप आहेत. हे सर्व गॅप पुढे जाता आपल्याला निफ्टीच्या प्राइस मुवमेंटसाठी रेजिस्टन्सचं काम करत असताना आपल्याला आपण पाहू शकतो. आपण हा निफ्टी बँकचा मंथली चार्ट आहे. लाऊड मूव्ह नंतर परत एकदा RSI 60ला 60च्या जवळ जाताना आपण पाहतोय, परंतु अजून मंथलीवरती तो 40-60च्या मध्ये आहे. त्यामुळं अजूनही आपण बुलिश मोमेंटम इथे कन्फर्म होत नाही, तर आपल्याला वाट पाहावं लागेल. बँक निफ्टी विकली चार्टवरती जसं आपण मागच्या वेळेस ॲनालिसिस केलेली होती की हा जो फॉलिंग गॅप होता तो बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्सचं काम करेल. आपण मागच्या आपल्या ॲनालिसिसच्या वेळेस ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. त्याच पद्धतीनं बरोबर फॉलिंग गॅपच्या अपर लाईनला निफ्टी बँकमध्ये सुद्धा एक डोजी फॉर्म झालेला आपण पाहतोय. क्लिअरली हा झोन जो फॉलिंग गॅपचा झोन होता तो बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्सचं काम करत आहे हे आपल्याला दिसत आहे. तर आता बँक निफ्टीमध्ये पण डोजी बनल्यामुळे विकलीवरती आपल्याला पाहावं लागेल की पुढच्या आठवड्यामध्ये डोजीचा हाय ब्रेक होतोय पहिल्यांदा की लो ब्रेक होतोय. अकॉर्डिंगली आपल्याला त्या डायरेक्शनला मुवमेंट बघावी लागेल की पुढे जाता काय घडत आहे. परंतु डोजी फॉर्म झाल्यामुळे मार्केटमध्ये इनडिसिजन आहे हे तरी आपल्याला सिग्नल क्लिअरली आपल्याला इथं भेटतोय. विकलीवरती पण RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्रूडच्या प्राईसमध्ये फॉल आपण पाहतोय. इंडियन रुपी स्ट्रेंथन होताना पाहतोय. याचा फायदा मार्केटला होऊ शकतो, परंतु FIIचं सेलिंग कुठे ना कुठेतरी मार्केटला ड्रॅग करत आहे. बाकी सेक्टरमध्ये सुद्धा मोमेंटम नसल्यामुळे ते सेक्टरसुद्धा निफ्टीला वरती जाण्यापासून रोखतायत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. IT निफ्टीला ड्रॅग करण्याचं काम करतोय. तर ह्या सर्व गोष्टींमुळे एकतर्फा तेजी मार्केटमध्ये येणं मुश्किल आहे. तर हे साईडवेज मुवमेंट होतच पुढे मार्केट जातं की काय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. हा सेन्सेक्सचा मंथली चार्ट आहे. क्लिअरली RSI 40-60च्या झोनमध्ये आहे, साईडवेज दाखवतोय. विकलीवरती MA20चा रेजिस्टन्स आहे. RSI 40च्या जवळ आहे, 40-50च्या मध्ये आहे, 40-60च्या मध्ये आहे, म्हणजे साईडवेज मुवमेंट दाखवतोय. परंतु MA20च्या खाली सेन्सेक्सची प्राइस असल्यामुळे थोडंसं इथे जोपर्यंत रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईड मुवमेंट आपल्याला कन्फर्म झालेली नाही आहे. डेलीवरती RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होताना आपण पाहतोय आणि 60ला रेजिस्टन्स कन्फर्म झालेला आपल्याला डेलीवरती पाहायला भेटतंय. त्यामुळं सेन्सेक्सचा हा चार्ट बँक निफ्टीपेक्षा आणि निफ्टीपेक्षा थोडासा कमकुवत आहे हे आपल्या लक्षात येत आहे. हा निफ्टी फार्माचा मंथली चार्ट आहे. क्लिअरली आपण पाहू शकतो की छान पद्धतीनं निफ्टी फार्माचा इथे हा जो एक असेंडिंग ट्रायंगल इथे बनलेला होता मंथलीवरती त्याचा ब्रेकआउट झालेला आपण पाहतोय. RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली आपल्याला बुलिश मोमेंटम इथे दर्शवतोय लॉंग टर्म ट्रेंडमध्ये. विकलीवरती इथे आपल्याला चेंज ऑफ पोलॅरिटी पण होताना दिसते. मस्तपैकी इथे ब्रेकआउट झाल्यानंतर इथे कन्सॉलिडेशन झालेलं आहे. प्रिव्हियस हाय ब्रेक झाल्यानंतर तो हाय सपोर्टचं
तो रेजिस्टन्स सपोर्टचं काम इथे करतोय, त्याचंही कन्फर्मेशन आपल्याला इथं भेटतंय. असेंडिंग ट्रँगलचा ब्रेकआउट प्लस CIP रेजिस्टन्स सपोर्टचं काम करायला लागलेलं आहे. हे अनदर कन्फर्मेशन आपल्याला भेटतंय. RSI विकलीवरती 60च्या वरती ट्रेड होताना आपण पाहतोय. डेलीवरती सुद्धा RSI जो आहे 40-60च्या मध्ये आहे, पण टुवर्ड्स 60 लेवल आहे. आणि प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा हायर हाय हायर लो फॉर्मेशन आपल्याला होताना इथे दिसत आहेत. हे हायर आहे. तर शॉर्ट टर्ममध्ये थोडीशी फार्मामध्ये साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते, परंतु वीकली आणि मंथली फार्माचा स्ट्रॉंग आहे. जर का या स्विंग हायच्या वरती पुढच्या आठवड्यामध्ये प्राइस निघाली तर फार्मामध्ये अजूनही तेजी आपल्याला पाहायला भेटेल. दुसरा आपला बुलिश सेक्टर जो होता तो म्हणजे कॅपिटल मार्केट, निफ्टी कॅपिटल मार्केट. निफ्टी कॅपिटल मार्केटचा मंथली चार्ट आहे. RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. इथे डेटा फार कमी आहे. विकली चार्ट जर आपण पाहिला तर ऑलमोस्ट ऑल टाईम हायच्या जवळ कॅपिटल मार्केटमध्ये विकलीमध्ये काम होताना दिसतंय. RSI सुद्धा 60च्या वरती ट्रेड करतोय. डेलीवरती थोडंसं साईडवेज मुवमेंट आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये पाहायला भेटते. 40-60च्या मध्ये RSI आहे, परंतु टुवर्ड्स 60 आहे, 60च्या जवळ आहे. तर पाहावं लागेल हा प्रिव्हियस स्विंग हाय जर का ब्रेक झाला तर तिथून पुढे अपवर्ड मुवमेंट आपण कॅपिटल मार्केटमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. तिसरा जो आपला बुलिश सेक्टर होता तो म्हणजे मिड कॅपचा हा मंथली चार्ट आहे. क्लिअरली RSI 60च्या वरती ट्रेड होताना पाहतोय. प्राईसमध्ये सुद्धा या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट झालेला प्राईसमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय असेंडिंग ट्रायंगलचा मंथलीवरती. तर लॉंग टर्म चार्ट हा बुलिश आहे मिड कॅपमध्ये. विकलीमध्ये सुद्धा RSI 60च्या वरती ट्रेड होत आहे. प्राईस ॲक्शनमध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर प्राईस वरच्या बाजूला टिकून राहिलेली आपल्याला दिसून येते. डेलीवरती सुद्धा RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. ऑल टाईम हायच्या जवळ प्राईस ट्रेड होते. तर मिड कॅप हा तिसरा सेक्टर आहे जिथे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, जिथं बुलिश मोमेंटम बरकरार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या ॲनालिसिसमधून इंडियन मार्केटमध्ये कॅपिटल मार्केट, फार्मा आणि मिड कॅप, काही प्रमाणामध्ये PSU बँक ह्या सेक्टरमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बरकरार आहे आणि आपल्याला तिथे बाईंग अपॉर्च्युनिटीज हे सेक्टर देताना आपण पाहतोय. तर कोणाला म्हणजे आपल्याला जर बाईंग साईडला काम करायचं असेल तर या सेक्टरमध्येच काम केलं पाहिजे. साईडवेज सेक्टरमध्ये काम केलं नाही पाहिजे, कारण की त्या सेक्टरमधून आपल्याला रिटर्न मिळणं फार कमी जास्त काळासाठी आपला पैसा पडून राहू शकतो. तर का म्हणून अशा सेक्टरमध्ये आपण हात घालायचा की जिथे आपल्याला माहीत असताना पैसे मिळणार नाहीत, तर आपण तिथे पैसे लावले पाहिजेत. तर त्यावेळेस आपण तशा झोनपासून किंवा सेक्टरपासून आपण लांब राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजची ॲनालिसिस आवडली असावी. जर तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्या व्यक्तीला याचा फायदा होईल अशा व्यक्तीशी हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अशाच नवीन विकली मार्केट ॲनालिसिससाठी. तोपर्यंत गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक यू.